बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय। पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय ठार झाल्याचं कळतंय। तर हा एन्काउंटर असल्याचा विरोधक आरोप करतायत। आज दिवसभरातली या घडीची सगळ्यात मोठी बातमी। अक्षय शिंदे बदलापूर प्रकरणातला विकृत आरोपी, ज्याच्यावरती लहान मुलींवर अत्याचार केल्याची आरोप होते आणि जेलमध्ये असताना त्याच्यावर आज सुनावणीला घेऊन जात असताना, तपास करत असताना, पोलीस घेऊन जात असताना पोलिसांवर त्याने गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर प्रत्युत्तरात दाखल केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे मृत्युमुखी पडलाय, ठार झालाय। पण या सगळ्या प्रकरणाच्या नंतर आता आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। ज्यांनी आता टीव्ही ऑन केलेला आहे त्या प्रेक्षकांसाठी या घडीची सर्वात मोठी बातमी। संपूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रकरणानंतर संतापाची लाट उसळली होती, ते बदलापूर प्रकरणातला मुख्य आरोपी असलेला अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्याची बातमी आपल्या समोर येते आहे। पण पोलिसांचा जो माहिती येते त्यानुसार अक्षय शिंदेने पहिल्यांदा पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, गोळीबार केला आणि त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी त्याला गोळ्या घातलेल्या आहेत आणि त्यात अक्षय शिंदेचा रुग्णालयामध्ये उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालाय। अक्षय शिंदे ठार झालाय अशी माहिती आता आपल्या समोर येते। आपण आज दिवसभरात नेमकं काय घडलं आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला या घडीची या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी अर्थातच अक्षय शिंदे बदलापूर प्रकरणातला मुख्य आरोपी, संपूर्ण महाराष्ट्रात ज्याच्या विकृतीनं संतापाची लाट उसळलेली होती। आपण जाणून घेऊया आज दिवसभरात नेमकं काय घडलं या सगळ्या प्रकरणातलं। ग्राफिकच्या माध्यमातून आपण बघतोय, बघा पडद्यावरती आज काय घडलं नेमकं। अक्षय शिंदेचा एन्काउंटर कसा झाला। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे, ज्याला तातडीनं फाशी द्या अशी मागणी करण्यासाठी हजारो लोक रस्त्यावरती उतरलेले होते, पण आज त्याला रिमांडसाठी नेत असताना अक्षयनं पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला। ही थेअरी पोलिसांकडून सांगितली जाते, खरंच हे झालं का सवाल उपस्थित केला जातोय। पोलिसांच्या बंदुकीतून अक्षयनं 3 गोळ्या पोलिसांवर झाडल्या अशा प्रकारची सुद्धा थेअरी सांगितली जाते। पोलिसांकडून प्रत्युत्तरादाखल अक्षयवरती गोळीबार केला आणि त्यात अक्षयचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला, ही बाब समोर येते। पोलिसांच्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला हे आता कन्फर्म झालंय। त्यामुळे बदलापूर प्रकरणातला हा जो मुख्य आरोपी आहे, तळोजा जेलमध्ये बदलापूर पोलीस आरोपीचा ताबा घेण्यासाठी गेलेले होते आणि त्याच दरम्यान मुंब्रा बायपासच्या जवळपास ही सगळी घटना घडलेली आहे। तळोजाहून बदलापूरला जात असताना गोळीबाराची ही घटना घडलेली आहे। हा सुमसान सगळा परिसर आहे आणि या परिसरामध्ये ही सगळी घटना घडलेली आहे। पण या एन्काउंटरच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, ज्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे। सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत, पण या एन्काउंटर नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेत। हे सवाल काय बडे मुद्दे तर आपल्याला चर्चा करायची आहे। आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालाय का, त्याचा एन्काउंटर पोलिसांनी केलाय का, हा सवाल आहे। सवाल आता बडे मुद्द्यामध्ये आपल्याला चर्चेला आणायचा आहे। एन्काउंटर प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे का, कारण विरोधी पक्ष तातडीने याच्यावरती टीका करायला लागलेले आहेत। सत्य काय याचं चौकशीचे आदेश सुद्धा कदाचित दिले जाऊ शकतात। बदलापूर प्रकरणातील आरोपीचा मृत्यू पोलिसांचा अपयश आहे का, कारण सवाल उपस्थित केला जातोय विरोधकांकडून। हातकड्या त्याच्या हातात होत्या, बेड्या होत्या, मग त्याने गोळीबार कसा केला। पोलिसांनी एन्काउंटर करून आरोपीला संपवलंय का। एक रोष होता लोकांच्या मनात, जनतेच्या मनात रोष होता आणि त्यामुळे पोलिसांवर सुद्धा राग होता। एक प्रकारे याच्या आधी काही घटना घडलेल्या आहेत देशामध्ये, त्या तशा प्रकारची ही घटना आहे का, सवाल निश्चितपणे निर्माण केला जाईल। अक्षय बाबत हैदराबाद प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे का, सवाल हा सुद्धा आज आपण चर्चेला घेणार आहोत। आणि या सगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात जे सवाल उपस्थित केलेले आहेत, अक्षयचा मृत्यू बदलापूर आहे का, बघा अक्षयचा मृत्यू बदलापूर आहे का, हा सवाल सुद्धा आज आपल्याला चर्चेला आणायचा आहे। आणि या चर्चेमध्ये आपल्या सोबत मान्यवर पाहुणे सहभागी होत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। आपल्या सोबत या चर्चेमध्ये हे सगळं प्रकरण ज्यांनी सुरुवातीपासून लावून धरलं ते जयेश वाणी आता आपल्या सोबत आहेत। जयेश, तुम्हाला असं का वाटतं, विरोधक टीका करतायत की हे नॅचरल नाहीये, हे जे काही थिअरी सांगितली जाते ती खोटी आहे, तुम्हाला असं का वाटतं, हा एन्काउंटर आहे असं तुम्हाला का वाटतं? विलासजी, सगळ्यात महत्वाचं, मी एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असण्याबरोबरच मी
मी गेली अनेक वर्ष झाले सातत्यानं क्रिमिनलची प्रॅक्टिस करतोय, क्रिमिनल लॉयर आहे. अशा अनेक गुन्हा म्हणजे अगदी शहाबानो मर्डर केस जी होती, जी मुंबईमध्ये ट्रान्सफर करण्यात आली, तिच्यामध्ये सुद्धा आरोपींच्या बाजूने मी वकील म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यात सगळे पोलीसवालेच वकील होते. त्यामुळे नेमका एन्काउंटर आणि एन्काउंटरच्या पद्धती आणि त्याच्यासाठी असणारे वेपन्स याविषयीची पूर्ण माहिती आहे. मला थोडासा वेळ द्या, कारण हे आक्षेप काय आहे हे महाराष्ट्राला कळालं पाहिजे, कारण की खरी मेक त्या आरोपांमध्ये आहे. प्लीज बघा, प्लीज. पोलिसांना जे वैयक्तिक पोलीस असतात त्यांना 3 प्रकारचे वेपन्स कमरेला लावायला दिले जातात. एक असते 9mm पिस्टल, 2 असते ग्लॉक पिस्टल आणि तिसरी असते रिव्हॉल्वर. हे 9mm पिस्टलच्या पुढचं व्हर्जन जे आहे, पुढचा जो भाग त्याचा पुढचं व्हर्जन ज्याला म्हणतो ते 9mm ते ग्लॉक पिस्टल आहे, कारण की ग्लॉक मध्ये अधिक गोळ्या मावतात. हा एक भाग. दुसरा भाग, जे 2 बंदोबस्तावरती जे पोलीस असतात त्यांना 2 प्रकारच्या बंदुका दिल्या जातात, ज्या खांद्यावरती घ्यायच्या असतात, त्या कमरेला लावलेल्या नसतात. त्या बंदुका असतात इन्सास आणि SLR. या 2 मोठ्या बंदुका असतात ज्याच्यातून कंटिन्युअसली राऊंड फायर होतो. मुद्दा असा आहे की ज्यावेळेस ही सगळी घटना घडली, असं सांगितलं जात आहे की नेमकी काय घटना आहे हे अजूनपर्यंत अधिकृत पद्धतीने पुढे आलं नाही. हे पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. आतापर्यंत जी माहिती येते ती वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत येते. अक्षयनी गाडीत बसताना काहीतरी पोलिसांबरोबर त्याचा वाद झाला, त्यांनी पोलिसांवरती गोळ्या झाडल्या आणि मग पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळ्या मारल्या, अशी एक थिअरी इतर माध्यमातून, अधिकृत म्हणत नाहीये मी, इतर माध्यमांमधून जे ऐकायला येतं ती ही आहे. माझं ऑब्जेक्शन ह्याच्यावरतीच आहे. सर, एक माणूस ज्यावेळेस गाडीत बसतो, हा बेसिक रूल आहे. पुन्हा पुन्हा रूल हा शब्द वापरतोय. हा बेसिक रूल आहे की ज्यांच्या कमरेला पिस्टल, 9mm, ग्लॉक किंवा रिव्हॉल्वर लावली जाते, त्याची एक दोरी, डाव्या हाताला जर पिस्टल असेल कमरेत लावलेलं, तर त्याची एक दोरी बाहेर काढून ती उजव्या खांद्यावरती, जिथे स्टार्स लावलेले असतात ना, अधिकारी असतील तर, किंवा कॉन्स्टेबल असेल तर तिथे त्या फिती लावलेल्या असतात, त्याच्या खालून खांद्याला इथे अडकवली जाते, जेणेकरून कुणीही बंदूक घेऊन लांबपर्यंत जाऊ नये. म्हणजे जर माझ्या शेजारी बसलेला माणूस आहे, मी जर बंदूक काढायची म्हटलं तर ती मी हिसकून घेऊ शकत नाही. नंबर 1. नंबर 2, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय हा एन्काउंटर ठरवून केलेला आहे, ठरवून केला गेला आहे. आणि त्याच्या मागचं कारण सांगतो मी थिअरी म्हणतोय, मी पण थिअरी म्हणतोय. क्रिमिनल लॉयर आहे, शेकडो बंदुका मी हाताळलेल्या आहेत कोर्टामध्ये, त्यामुळे मला हे माहिती आहे. जयेश, मी तुम्हाला थांबवतोय. गुणरत्न सदावर्ते आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, ज्येष्ठ वकील आहेत गुणरत्न सदावर्ते जी. एक प्रकारचे आता लॉयर आहेत स्वतः, जयेश वाणी, ते सुद्धा सांगतायत त्यांनी जी मांडणी केली ही थेरी न पटणारी असं त्यांचं म्हणणं आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया या सगळ्यावरती काय आहे? तुम्हाला काय वाटतं? वकील आपली मत देत असतात, त्याला काही न्यायालय करत नाही. पॉलिटिकल रिएक्शन एवढं फास्ट मला वाटलं त्यांनी काय पॉलिटिकल. सदावर्ते साहेब, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. मी पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला लाईव्ह येणं शक्य असेल तर प्लीज झूम आयडी होऊन तुम्ही सुद्धा लाईव्ह या चर्चेमध्ये. मी येतो तुमच्याकडे, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. पण जयेश, यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की मागणी होत होती, विरोधकांकडून सातत्यानं मागणी केली जात होती की या आरोपीला लगेच फाशी द्या, तातडीनं फाशी द्या. त्या दबावातून हे सगळं झालं. करेक्ट. हे प्रकरणच काढणारा मी आहे, हे प्रकरणच समोर आणणारा मी आहे. माझं, मी पुन्हा सातत्याने सांगतोय विलासजी, फाशी होणं आणि त्याला फाशी झाली पाहिजे ही मागणी असणं, यात काहीच गैर नाहीये. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. मात्र ह्याच्या मागचे, या सगळ्या घटनेमागचे मुख्य सूत्रधार कोण आहे हे कदाचित ट्रायल मध्ये पुढे आलं असतं, म्हणून हा खून करण्यात आलेला आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण की जे गोष्टी सांगितल्या जात आहेत, ज्या अनधिकृत माध्यमातून पुढे येत आहेत, ते अधिकृत सोर्स नाहीये. मी पुन्हा सांगतो, त्या मनाला पटण्यासारखेच नाहीये. अहो मला सांगा, एक माणूस बाजूला बसलेला आहे, पिस्टल लॉक करायचा हा रूल आहे, पोलिसांच्या पिस्टल लॉक असतात. हा माणूस ती पिस्टल काढतोय, त्याचं लॉक उघडतोय, एम करतोय, गोळ्या मारतो आहे. अहो साध्या लहान पोरालाही हे पटणार नाही. सफॅस्टिकेटेड वेपन आहे जे बाजारात विकत मिळत नाही. हे वेपन शिकण्यासाठी पोलिसांच्या अकॅडमीमध्ये त्यांना वेळ दिला जातो, वर्षभर ट्रेनिंग दिलं जातं. हा जेलमध्ये शिकला का आरोपी? हा आरोपी ते सफॅस्टिकेटेड वेपन चालवायला शिकला कुठून? हा माझा मुख्य प्रश्न आहे की जेलमध्ये असलेला आरोपी सफॅस्टिकेटेड वेपन्स चालवायला शिकला कुठून? हे वेपन्स लॉक असतील ना, बिना लॉक करता ठेवले होते कमरेला लावून, आणि मग जर बिना लॉक करता कमरेला लावून ठेवले होते
तर पहिली चुकी ही आहे की ते बिना लॉक करून कमरेला का लावून ठेवले, आणि जर लॉक नव्हते तर ते लॉक का नाही केलेत, की मुद्दामून हा उद्देश होता की कोणीतरी पळवून न्यावं. काय बघतोय आपण? एक लक्षात घ्या, त्याला फाशी व्हावी का, तर त्या मतावरती आजही ठाम आहे. मुद्दा असा आहे, कायद्याची ड्यू प्रोसेस फॉलो न करता जर ही झुंडशाही होणार असेल आणि मुख्य आरोपींना वाचवलं जात असेल. त्याची आई काय म्हणाली होती तुम्हाला आठवतंय ना विलासजी? त्याच्या आईचा एक मुलाखत आली होती अक्षय शिंदेच्या. ती असं म्हणाली होती की माझा मुलगा निर्दोष आहे, इतरांचं कोणाचं तरी पाप माझ्या मुलाच्या डोक्यावरती टाकलं जात आहे. मग आता ते सत्य मानायचं का? ट्रायल मध्ये हे सगळं पुढे आलं. आपल्यासोबत नरेंद्र पाटील जोडले गेलेले आहेत. मला नरेंद्र पाटील यांना विचारायचं आहे. नरेंद्र पाटील जी विरोधक असं म्हणतायत की पोलिसांकडून जी थेरी सांगितली जाते त्या तथ्य नाहीये, हा नैसर्गिक नाहीये, याचा एन्काउंटर केला असा आरोप होतोय सरकारवरती. साहेब मला आवाज येत नाहीये. माझा आवाज येतोय पाटील साहेब? माझा आवाज येतोय का? विलासजी, खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातोय. आरोपी पकडले जात नाही. उरलेले कोण आहेत ते? ठीक आहे, नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क होत नाहीये, पण आपल्याला हे सुद्धा बघायला हवं. जयेश, मला तुम्हाला त्या मुद्द्यावर आणायचंय. याआधी सुद्धा अशा प्रकारचे एन्काउंटर वादात सापडलेले होते. उत्तर प्रदेश मधला एका आरोपीचा एन्काउंटर मध्य प्रदेशमध्ये झालेला होता. तर अक्षय शिंदेच्या घराच्या जवळून आमच्या प्रतिनिधींनी तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. आपण तो बघूया, पुन्हा चर्चेवर जाऊया. शाळेतील 2 चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणी जो आरोपी होता अक्षय शिंदे, त्यांनी पोलिसांवर फायर केली होती आणि त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर देखील 2 गोळ्या झाडलेल्या आहेत आणि मिसफायर देखील झालेली आहे. ठाणे क्राईम ब्रांच जे आहे आरोपी अक्षय शिंदे याला घेऊन जात होतं ट्रान्झिट रिमांडसाठी आणि मुंब्रा बायपासजवळ पोलिसांच्याच व्हॅनमध्ये अक्षयनं पोलिसांची जी सर्व्हिस रिव्हॉल्वर होती ती काढून घेतली आणि पोलिसांवर गोळ्या झाडल्या. याच दरम्यान खळबळ उडाली आणि त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर फायरिंग केलेली आहे. ठाण्यातली ही घटना आहे मुंब्रा बायपासजवळील. महाराष्ट्रातील अतिशय संवेदनशील असं हे प्रकरण होतं. बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेमध्ये 2 चिमुकल्यांवर अक्षय शिंदे यांनी लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने SIT नेमली होती आणि या SIT मार्फत सर्व तपास सुरू होता. मात्र याच दरम्यान त्याच्या दुसऱ्या पत्नीनं त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती भोईसर पोलीस ठाण्यात आणि या संदर्भातच ट्रान्झिट रिमांड देण्यात आला होता आणि भोईसर पोलीस ठाण्यातून हा गुन्हा बदलापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता आणि त्यानंतर ट्रान्झिट रिमांडसाठी अक्षय शिंदेला पोलीस घेऊन जात असताना काही वेळापूर्वीच मुंब्रा बायपासजवळ अक्षय शिंदे यांनी पोलिसांवर गोळीबार केला. आपण सध्या अक्षय शिंदे याच्या बदलापुरातील घरी आहोत. ज्यावेळी ही घटना घडली त्यानंतर इथल्या स्थानिक रहिवाशांनी अक्षय शिंदे याच्या घराची तोडफोड केली होती. आपण पाहू शकतो की हेच ते घर आहे. त्याचे जे कुटुंबीय होते ते या ठिकाणाहून बाहेर गेलेले आहेत. सध्या या घराला कुलूप आहे, या ठिकाणी कोणीही राहत नाही. मात्र सध्या हे प्रकरण मोठं झालेलं आहे. अक्षय शिंदेनं पोलिसांवर गोळीबार केलेला आहे आणि पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर देखील गोळीबार केल्याची माहिती मिळते. मध्ये पोलीस देखील जखमी आहेत आणि अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय अशी माहिती समोर येते. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर. तर अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय, तो ठार झालाय. विरोधक सवाल उपस्थित करतायत. आपल्यासोबत सत्ताधारी नेते सुद्धा जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. आपल्यासोबत भाजपचे आमदार नरेंद्र पाटील जोडले गेलेले आहेत. पाटील साहेब, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत ज्योतिताई वाघमारे सुद्धा जोडले गेलेले आहेत. ज्योतिताई, तुमचं सुद्धा स्वागत. मला सुरुवातीला जायचंय नरेंद्र पाटील यांच्याकडे. पाटील साहेब, सवाल उपस्थित केला जातोय ज्या प्रकारची ही सगळी थेरी मांडली जाते त्यावरती, हा सरळ एन्काउंटर केला सरकारनं असा आरोप केला जातोय. तुमचं उत्तर काय? पोलिसांनी आपल्या बचावाकरिता जर एखाद्या नराधमावरती प्रति हल्ला म्हणजे प्रति उत्तर दिलं असेल तर त्यांचं काही चुकलेलं नाहीये. अक्षय शिंदेनी केलेले कृत्य हे लांछनास्पद आहे. एका लहान मुलीवर केलेले अत्याचार, त्याच्या पत्नीने केलेले आरोप, हे सगळं जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं अक्षयने पोलिसांच्या वरती बंदूक घेऊन त्यांच्यावरती फायर करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी स्वतःच्या जीव वाचवण्यासाठी त्याला प्रतिकार केला, हे योग्यच आहे. आणि या संदर्भातही मला असं कुठेतरी वाचण्यात आलं थोड्याच वेळापूर्वी की गृहमंत्र्यांनी याची चौकशी करण्यासाठी आदेश दिलेले आहेत. त्याच्यामुळे जे काय झालं ते योग्य झालं असं माझं स्पष्टपणे मत आहे. पण या सगळ्या प्रकरणातल्या ज्या बाबी समोर येत आहेत त्या सगळ्या समोर आल्या, याची चौकशी होणार आहे.
ठीक आहे, त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. ज्योतिताई वाघमारे आपल्या सोबत आहेत. ज्योतिताई, आता या प्रकरणात पोलिसांच्या हातातली जी बंदूक आहे ती लॉक असणं अपेक्षित होतं, ती लॉक कशी नव्हती हा सवाल उपस्थित केला जातोय. हातात बेड्या असताना त्याने गोळीबार कसा केला हा सवाल उपस्थित केला जातोय. ज्योतिताई, खरं तर या प्रकरणातली जी काही माहिती आता समोर येते ती आम्हाला विविध माध्यमातून कळतीये. त्यामुळे याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती ही आतापर्यंत मिळालेली नाहीये. त्यामुळे मला वाटतं की अनेक संशय कल्लोळ उभा करून कुठल्याही गोष्टीला प्रश्नचिन्ह निर्माण करणं आणि कुठलीही घटना घडली की स्वतःवरती फोकस करणं हे थोडंसं आता विरोधकांनी थांबवावं. खरं तर आज इथे तुमच्याशी बोलताना कुठल्याही राजकीय पक्षाची पदाधिकारी म्हणून बोलण्याच्या ऐवजी मी एक आई म्हणून, बाई म्हणून आणि एक ताई म्हणून बोलतेय. मला सांगा की हा अक्षय शिंदे हा बलात्कारी होता. त्यांनी अतिशय कोवळ्या कळ्यांना चिरडण्याचं काम केलं. त्याच्या आधी त्याची ती लग्न, त्यांनी त्याच्या बायकांच्या बरोबर केलेले अमानुष असे व्यवहार, ह्या सगळ्या गोष्टी माध्यमांच्या मधून पुढे आलेल्या आहेत. त्यानंतर हाच अक्षय शिंदे जर पोलिसांच्या वरती हमला करतोय आणि त्याच्यानंतर जर पोलीस स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला, हे जर तिथे होत असेल तर मला सांगा की मग आम्हाला हे जे घडलं त्याच्यामध्ये ते योग्यच घडलं असं मला तरी एक बाई म्हणून वाटतंय की त्याला ती शिक्षा मिळाली. आणि त्याचबरोबर मला सांगा की ते जे पोलीस आहेत की ते पोलीस सुद्धा अतिशय गंभीर अवस्थेमध्ये आहेत, गंभीर जखमी आहेत आणि जीवन मरणाची लढाई लढत आहेत हे सुद्धा आम्हाला कळतंय. मग त्या पोलिसांच्या प्रती आमची काहीच सहानुभूती नाहीये का? ठीक आहे, जयेश उत्तर द्या. जयेश उत्तर द्या. ज्या पोलिसांवर हल्ला झाला त्यांनी काहीच करायचं नाही, त्यांनी फक्त बघत राहायचं. जयेश उत्तर द्या. मूळ मुद्दा असा आहे विलासजी की त्यांच्यावरती हल्ला झाला की हा घडवून आणलेला बनाव आहे. आपण बघितलं लखन भैया एन्काउंटर केसमध्ये काय झालेलं आहे. मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगितलं हे प्रकरण सगळ्यात पहिल्यांदा उजेडात आणणारा मी आहे. मी जर असंवेदनशील असतो, मी जर मला मुली नसत्या तर काय मी हे प्रकरण पुढे आणलं नसतं का? मी आणलं नाही प्रकरण पुढे. संवेदना तेवढ्याच आहे. त्याचं काय व्हायचं असेल ते हो, तो त्याच्या मौतीने मेला ते बरं झालं. त्याच्या मौतीचं कोणी समर्थन करत नाहीये. मुद्दा असा आहे ह्याला मारून तुम्हाला वाचवायचंय का कुणाला हा प्रश्न उपस्थित होतोय. ट्रायल मध्ये ज्या पद्धतीने ऐका एक मिनिट थांबा विलासजी, पूर्ण होऊ देत. काय होतं गैरअर्थ लागतात आणि मग ज्योती मॅडम काहीतरी वेगळं समजतील, मी काहीतरी वेगळं समजणार आणि मग गडबड होईल. मुद्दा असा आहे की जे कसाबच्या बाबतीत घडलं ते घडलं असतं तर जास्त अभिमानास्पद झालं असतं ना. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण दाखवून दिलं की आम्ही लॉ फॉलो करणारी लोक आहोत, आम्ही लॉ अबाइडिंग सिटीजन आहोत, आम्ही लॉ अबाइडिंग नेशन आहोत. ट्रायल चालली असती ना. ट्रायल चालून फासावरती एकदा नाही तीनदा द्यायचं होतं ना. कुणाची हरकत होती? मूळ मुद्दा आहे कुणाला वाचवण्यासाठी हा एन्काउंटर केला गेलाय का ह्याची चौकशी झाली पाहिजे, ह्याचा तपास झाला पाहिजे. ज्योतिताई, ज्याप्रमाणे आत्ताच माननीय नरेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं की गृहमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिलेले आहेत, चौकशा होतील. परंतु मला या ठिकाणी प्रश्न उपस्थित कराय की जर एखाद्या नराधमाची मजल जर पोलिसांच्या वरती सुद्धा खाकी वर्दीवरती हमला करण्यापर्यंत जात असेल तर असल्या बलात्काराच्या मृत्यूचे रडगाणे गाणारे ह्या रुदालींना आम्हाला काहीच संवेदना नाहीत का? आम्हाला लाज नाही वाटत का? आज एक बाई म्हणून आणि आई म्हणून वाटतं की बरं झालं तो मेला, कुणाच्या मृत्यूचं सुख होता कामा नये, पण असा नराधम जर मेला तर ते योग्य झालं. हे शिंदे सरकार आहे. पोलिसांचे हात आम्ही बांधून ठेवत नाही, आम्ही पोलिसांना वसुलीला पाठवत नाही, आम्ही पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याची ती त्यांनी केलेली असेल. आणि त्यामुळे मला तेच म्हणायचंय की कुठल्याही गोष्टीचं राजकारण करणं, कुठल्याही गोष्टीवरती फोकस स्वतःवरती ठेवणं, या गोष्टी आता तरी विरोधकांनी बंद कराव्यात. हा महाराष्ट्रातल्या लेकीबाळींच्या सन्मानाचा विषय आहे आणि त्यामुळे एखाद्या बलात्काराच्या मृत्यूचं रडगाणं गाऊ नका. त्यासाठी आम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्हाला जर अक्षय शिंदेच्या मृत्यूबद्दल जर हे शोक व्यक्त करत असतील किंवा त्याचं समर्थन करण्यासाठी वेगवेगळे प्रश्न निर्माण करून पुन्हा परत सरकारला घेरणं याच्याशिवाय यांना काही दुसरं जमत नाही हो. जयेश मी येतो पण आता जिथं त्याचा मृत्यू झाला, अक्षय शिंदेचा जिथं मृत्यू झाला त्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. प्रेम, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? सर, आता आपण कळवा रुग्णालयामध्ये आहोत, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय. अक्षय शिंदे याला बदलापूर वरून जे आहे ठाणे गुन्हे शाखा 1च्या ताब्यात देण्यासाठी जे आहेत पोलीस येत होते. त्यावेळेस अक्षय शिंदेने बदलापूर वरून येताना मुंब्रा बायपासच्या दरम्यान जे आहे निलेश मोरे या जे आहे पोलीस हवालदारच्या पायावर जे आहे पोलीस कर्मचाऱ्यांच्या पायावर
प्रेम तुमचा आवाज पोहोचत हा तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. मी येतो तुमच्याकडे. जयेश मी तुमच्याकडे पण येतो, पण मला पाटील साहेबांना विचारायचं आहे. पाटील साहेब, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ट्रायल घ्यायला हवी होती. ट्रायल न घेता अशा प्रकारे त्याला मृत्यू दिलेला आहे, हा आरोप आहे. त्या आरोपात तथ्य वाटतंय का? बघा, काही प्रमाणामध्ये मी या गोष्टी मान्य करतो, परंतु पोलीस ज्या वेळेला या नराधमाला घेऊन जात असताना जर त्यांनी हल्ला केला तर त्याचं प्रत्युत्तर देण्याचं काम पोलिसांचं आहे. आता त्या हल्ल्यामध्ये एखादा पोलीस जर त्या ठिकाणी जखमी झाला असता, त्याचा मृत्यू झाला असता, मग तुम्ही काय केलं असतं? वाट बघितली असती? नाही, आम्ही त्याला पकडतो, त्याला पोलीस स्टेशनला, कोर्टात घेऊन जातो, त्यांनी आमच्या एका कॉन्स्टेबलला मारलेलं आहे, मग आम्ही हे असं नाही चालणार. आताची पोलिसांनी कायदा हातात घेतलाच पाहिजे. अशा लोकांना आहे ना, वेळेच्या अगोदरच त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे. माझं तर स्पष्टपणे माझी वैयक्तिक भूमिका आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये बलात्कार, महिलांची हत्या, लव्ह जिहादचे प्रकरण चाललेली आहेत, याला ट्रायल अँड ट्रायल करण्यापेक्षा एखादा वेगळा कायदा काढा आणि फास्ट ट्रॅक वरती याचा कार्यक्रम संपवा. पण आजचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की आपल्या असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या वरती जो त्यांनी हल्ला केला, त्या हल्ल्याचं प्रत्युत्तर योग्यच आहे आणि त्याला मी पूर्णपणे समर्थन करतो की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी तिथे बॅकफायर केली. त्याच्यामुळे पोलिसांची काही चूक नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे जयेश. सर, मला आश्चर्य वाटलं की या राज्याच्या सुसंस्कृत पुरोगामी महाराष्ट्राच्या कायदे मंडळातला एक सदस्य असं म्हणतोय, आता हे वाक्य ऐकलं तुम्ही, हे किती डेंजरस वाक्य आहे की जे झालं ते बरं झालं, ट्रायल वगैरे न चालवता झालं तर त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. हे किती भयानक वाक्य आहे. आपण मध्ययुगाकडे जाणार आहोत का? मग बाबासाहेबांनी जी राज्यघटना दिली, तिच्यामध्ये जे कायदे लिहिले, तिच्यामध्ये जे सीआरपीसी दिलं, आता त्याचं आपण बीएनएसएस मध्ये. पाटील साहेब, मला बदलापूर त्या ठिकाणी पेटलं गेलं होतं, त्यावेळेला लोकांनी कायदा हातात उचलला असता. तुम्ही विचार करा. पाटील साहेब, मी विचार करा नाही, हे प्रकरण मी काढलंय, हे प्रकरण मी पुढे आणलंय. पाटील साहेब, मला नका सांगू, तुमच्या सरकारने विचार करायला पाहिजे होता की जर मी ट्विट केलं नसतं, पोलिसांनी बचावासाठी जे केलं ते योग्यच आहे. काय झालं असतं? तुमच्या पोलिसांनी प्रकरण ऑलरेडी दाबलं होतं. तुमच्या पोलिसांनी ऑलरेडी हे प्रकरण दाबलं होतं. पाटील साहेब, वाचवणं प्लीज मेहरबानी करा, प्लीज मेहरबानी करा. की गुन्हेगारांनी गोळी घातली तरी आमच्या पोलिसांनी छातीवर गोळ्या घ्यायच्या, हे कुणी शिकवलं सांगा मला? जगभरात जे करताय ना, मी काय म्हणतोय, राजकारण करू नका. जिथे पोलीस राज आला आहे तिथे काय परिस्थिती झाली आहे? मग एक प्रश्न निर्माण होतो, पाटील साहेब, तुम्ही खूप डेंजरस लाईनवर जात आहात. पाटील साहेब, जर तुमचं म्हणणं असं गृहीत धरलं तर तो चुकीचा पायंडा पडणार नाही का? चुकीचा पायंडा पडणार नाही का? सगळ्यांकडे एन्काउंटर होत नाही. परिस्थिती अशी होती, त्याने प्रतिहल्ला केला. मग आम्ही तेच म्हणतोय पाटील साहेब, पोलिसांनी त्याच्यावरती गोळी. पण पाटील साहेब, उद्या असंही होऊ शकतं ना पाटील साहेब, त्याचा एन्काउंटर करा म्हणून मोर्चे निघतील. असं थोडी. मग तुम्ही तेच म्हणतात पाटील साहेब, तुम्ही खूप भयानक परिस्थितीला सामोरं जायला सांगतायत या देशाला, या राज्याला. तुम्ही कायदे मंडळाचे सदस्य आहात, आपण आमदार आहात, म्हणजे हात जोडून विनंती आहे. पण मला एक प्रश्न तुम्हाला पण विचारायचा आहे जयेश, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे जयेश. त्या आंदोलकांमध्ये बदलापूरचं हे सगळं प्रकरण झाल्यानंतर लोकांचा संताप होता, आपल्याला माहिती आहे. तो संताप रस्त्यावर होता, रेल्वे पट्टीवरती लोक उभे होते, मागणी काय करत होते, लोक सांगत होते. तुमचे सुद्धा त्याच्यात आंदोलक होते ना, तुमचे सुद्धा लोक त्याच्यात होते, ते सांगत होते तर आताच्या आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला संपवतो. सर, ते रॉंग आहे ना. तुम्ही मी विवेकी माणसं आहोत. या देशात एक कायदा आहे, बाबासाहेबांनी कायदा बनवलेला आहे. इथे सीआरपीसी. माझं म्हणणं त्या दबावातून हे झालंय का? त्या दबावातून हे झालंय का? मग माझं म्हणणं आहे मी कायदा बहुसंख्य बोलतो, मी सन्मान्य पॅनलिस्टनी स्वागत करतो. बोलून घ्या, तुम्ही बोलून घ्या. कायदा मान्य आहे, परंतु आपल्या पोलिसांच्या वरती जर कोणी हल्ला करत असेल, साहेब, तो हल्ला छाती उघडायची. पाटील साहेब, आम्हाला पाटील साहेब, तुम्हाला कोर्टात उभं करू, मग जज येतील, वकील येतील, मग न्याय देतील. पाटील साहेब, स्वतःच्या संरक्षणाला प्रत्युत्तर केलं ना, काय चुकलं त्यांचं? पाटील साहेब, चुकलेलं नाही त्यांचं. ऐकून घेणार आता? जयेश बोला. मला ताई येतो तुमच्याकडे. मुद्दा त्या अक्षय शिंदेच्या नराधामाच्या मरण्याचा नाहीच आहे. तो त्याच्या मौतीने मेला, हे फार बरं झालं. तो ह्याच्यापेक्षा वाईट मौतीने मरायला पाहिजे होता. मुद्दा असा आहे की आपण
झुंडींनी जर एखादी मागणी केली, बहुसंख्याकांच्या झुंडींच्या झुंडशाहीच्या मागणीला जर आपण असं रिप्लाय करत राहिलो तर आपण कुठे जाऊ? आपण कायदे मंडळाचे सदस्य आहात सर, म्हणजे हात जोडून आपल्याला नम्र विनंती आहे, आमचं ऑब्जेक्शन त्याच्या मरण्याला नाहीये. ज्या पद्धतीने तो मेला आहे ती पद्धत योग्य आहे की अयोग्य आहे, तो एन्काउंटर योग्य आहे की अयोग्य आहे याच्यावरती आहे. आपण मुंबईतून आपल्याला खूप आधीपासून, मी पत्रकारिता बसल्यापासून आपल्याला ओळखतो पाटील साहेब, मी आपल्याला पत्रकारिता बसल्यापासून ओळखतो. मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतो. लखन भैया केसमध्ये काय झालं आपण बघितलं ना, किती पोलीसवाले भरडले गेले, कुठला तरी IAS IPS ऑफिसर त्याच्यामध्ये भरडला गेला का? मोठे अधिकारी सगळे वाचले, तो लहान अधिकारी जे खोट्या एन्काउंटर मध्ये शिक्षा भोगलेत ना त्यांच्या कुटुंबाला जाऊन पण हे खोटंच आहे असं कसं म्हणायचं जयेश? मुद्दा हा सुद्धा आहे ना, तुम्ही लगेच त्या निर्णयापर्यंत कसं आला? हा झालेला एन्काउंटर खोटाच आहे असं गृहीत धरून तुम्ही सगळी मांडणी करताय. म्हणून मी चौकशी होईल ना त्या सगळ्या प्रकरणाची? एक्झॅक्टली. मग मी हेच म्हणतोय की ज्या पद्धतीने माहिती येते आहे अनधिकृत माध्यमातून, अधिकृत माध्यमातून नाही, ती जर माहिती खरी असेल तर जी माहिती सांगितली जाते ती संशयाच्या भोवऱ्यात आहे. बंदूक अशी नाही काढतायत, ग्लॉक पिस्टल चालवायसाठी ट्रेनिंग घ्यावं लागतं, सफॅस्टिकेटेड वेपन आहे ग्लॉक पिस्टल. नरेंद्र पाटील साहेबांना विचारा, ते आमदार आहेत. बदलापूर प्रकरणातल्या आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालाय. पोलिसांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्याचा मृत्यू झालाय आणि ज्या ठिकाणी अक्षयनं गोळीबार केला त्या ठिकाणाहून आपल्या प्रतिनिधी आता आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे. घटनास्थळावरून, थेट घटनास्थळावरून आपल्यापर्यंत ते रिपोर्ट आपल्या प्रतिनिधींनी दिलेला आहे. या सगळ्याबद्दल आपण चर्चा करतोय. मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. मी या चर्चेमध्ये राजू वाघमारे सुद्धा जोडले गेलेले आहेत. राजूजी, स्वागत आहे तुमचं. राजूजी, आरोप असा केला जातोय, जी थेरी मांडली जाते ती थेरी चुकीची आहे. एक प्रकारे ट्रायल व्हायला हवी होती या सगळ्याची, पण तुम्ही मुद्दा संपवलेला आहे. रोष होता लोकांचा म्हणून त्यांचा एन्काउंटर केला गेला असं त्यांचं म्हणणं येत आहे. तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे की विरोधकांना किती तोंड आहेत हेच कळत नाही आणि आपण काय बोलतोय याचं भान विरोधक विसरलेले दिसत आहेत. की ज्या अक्षयला फाशी द्या बोलत होते, त्वरित फाशी द्या बोलत होते, आज पोलिसांच्या स्वसंरक्षणार्थ केलेल्या एन्काउंटर मध्ये अक्षयचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच वेळी या विरोधक आता बोंबाबोंब करतायत. म्हणजे मग त्यावेळी विरोधक जे अश्रू ढाळत होते ते अश्रू खोटे होते हे यावरून सिद्ध झालेलं आहे. कारण त्या अक्षय बद्दल जर यांना एवढी सहानुभूती वाटते आणि ते जर टीका करतायत तर ते दुसऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या पोलिसांचा अपमान करतायत आणि पोलिसांच्या पद्धतीने जीवावर उदार होऊन या नागरिकांचं, आपल्या सगळ्यांचं संरक्षण करतात, त्यांच्यावर तुम्ही आज लांछनास्पद आरोप करताय. विरोधकांना त्याची लाज वाटली पाहिजे या गोष्टी बोलत असताना, की ज्यावेळी अशा प्रकारच्या गोष्टी होतात त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये पण जर राजकारण करत असाल तर विरोधकांची लायकी किती खाली घसरलेली आहे हे यावरून सिद्ध होतं. म्हणजे मग त्यावेळी ज्या अश्रू विरोधकांच्या डोळ्यात आले होते ते सगळे बनावट होते. ते आज महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे की विरोधक त्यावेळी ज्या आवेशाने बोलत होते, आम्ही त्यावेळी पण सांगत होतो. विरोधक या मुद्द्याचं राजकारण करतायत का? या मुद्द्याचं सुद्धा राजकारण विरोधकांकडून होतंय असा आरोप होतोय. मुळात मुद्दा असा आहे विलासजी, मी वारंवार सांगतो आहे, जे समजून घ्यायला तयार नाहीये, ज्यांना नरेटिव्ह बनवायचं एक, मला ते नरेटिव्ह बनवू द्यायचं नाहीये. प्रॉब्लेम असा आहे, त्याच्या मरण्याला कोणाचाच रोष नाहीये, कोणाचाच काही राग नाहीये. तो मेला त्याच्या मौतीने, तो अजून कुत्र्याच्या मौतीने मरायला पाहिजे होता. त्यांनी जे काही केलं ते कृत्य अत्यंत निंदनीय होतं. मला हे खूप मला हे सांगताना वाईट वाटतंय की ही घटना मी पुन्हा सांगतोय की मी प्रकाशात आणली ना, त्यामुळे मला नका ना सांगू की मी कुठल्या भूमिकेतून मांडणी करतोय. मूळ मुद्दा असा आहे की ह्याच्या मागे जे मास्टर माइंड आहेत असा जो संशय आहे ना सातत्याने, त्यांना वाचवण्यासाठी हा एन्काउंटर केला गेलाय का, हा मूळ प्रश्न आहे. आपल्याला त्याच्यावरती बोललं पाहिजे. आता अजित, एक मिनिट थांबा, म्हणजे डॉक्टर साहेब मी तुमच्या मध्ये बोललो नाही, आपल्याला बोलायचं असेल तर बोला, मी थांबतो पाहिजे तर, पण त्यांनी सिद्ध काही होणार नाही. हा मुळे आता अजित बोलला, अजित आणि आपण सगळेच जण, विलासजी आपण सगळ्यांनी सोबत काम केलेल्या माध्यमांमध्ये आपण अशा गोष्टींचं रिक्रिएशन करतो. माझं आरामात तुम्हाला म्हणणं आहे, उद्या परवा कधीतरी तुम्ही हे सगळं रिक्रिएट करून बघा. आता अजितनी दिलेली माहिती आणि तुम्हाला स्वतःला सत्सद विवेक बुद्धीला पटते आहे का ते तुम्ही तुमचं बघा. मी आज हे महाराष्ट्रावरती सोडून देतोय. मुद्दा तो कसा मेला, तो मेला की नाही मेला हा नाही. माध्यमातून प्रेक्षकांना सांगूया
का संशय उभा केला जातोय, का संशयाच्या बोरात हे सगळं आहे, आपण बघूया नेमकं काय घडलं. फक्त एक मुद्दा सगळ्यात महत्वाचं, जी मॅन्युअल आहे, पोलीस मॅन्युअल आहे, ज्याच्यामध्ये सांगितलं जातं सातत्यानं, ज्याला एक शब्द वापरला गेलाय, कॉकडाऊन. पोलिसांना बंदुका कॉकडाऊन तेव्हा करायच्या असतात जेव्हा ते गडचिरोली सारख्या संवेदनशील क्षेत्रामध्ये काम करत असतात. अशा वेळेस फक्त बंदुका कॉकडाऊन करायच्या असतात. जर अक्षय शिंदेनी डाव्या हातावरनं पुढे जाऊन पहिल्या हातावरच्या बसलेल्या माणसाची बंदूक हिसकावून जर फायर केला, याचा अर्थ पिस्टल कॉकडाऊन नव्हती, ती लॉक नव्हती, ती ओपन ठेवली गेली होती, कॉकडाऊन ठेवली गेली होती. त्याच्या मागचं कारण काय आहे, का ठेवली गेली आहे? पण आता उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत ना. आता न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे. हल्ला झाल्यानंतर त्यांनी पोलिसांनी बचावासाठी आपल्या संरक्षण गोळ्या मारल्या. व्हेरी गुड. अरे एखाद्या नराधमाच्या बद्दल आपण ह्याच्याबद्दल मी मघापासून मला तुम्ही बोलायला द्या ह्याची वाट बघते. मला इथे एकच विचारायचं आहे की चौकशी होण्याच्या आधी तुम्ही हे सगळं खोटंच आहे, हे असंच घडलं असेल, हे जयेशवाणी इतक्या कसं काय बोलू शकताय? अहो आताच तुमच्याच प्रतिनिधींनी सांगितलं ना की त्या मनोज मोरेंनी कमरेला लावलेली पिस्तूल काढून घेताना त्यांच्या मांडीला गोळी लागली, म्हणजे पोलिसांनी पिस्तूल काढून घेताना प्रतिकार केला. अहो असं म्हणणं म्हणजे विरोधक हे तुकाराम ओंबळेंची बाजू न घेता कसाबची बाजू घेतल्यासारखे बोलतायत. म्हणजे 4-2 पोलिसांचे मुडदे पडायला पाहिजे होते का? पोलिसांचा रक्तस्राव व्हायला पाहिजे होता का? म्हणजे जे पोलीस आपला जीव धोक्यात घालून आपला जीव वाचवतात, देशाचं रक्षण करतात, त्यांच्याबद्दल ह्यांना काहीच वाटत नाहीये का? चौकशीतून सत्य समोर येईल ना जयेशवाणीजी? एवढी का तुम्हाला घाई आहे की मेही वकील, मेही जज, मेही मुकदमा चलाऊंगा आणि तुम्हीच सांगून टाकणार का हे सगळं खोटं होतं म्हणून? आणि आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईला चांगलं वाटतंय की तो नराधम कुत्र्याच्या मौतीने मेला म्हणून. आज तुम्ही कुठल्याही पद्धतीचं हे भिकार नॅरेटिव्ह अजिबात बनवायचं नाही. आणि इथून पुढे कुठल्याही अक्षय शिंदेला महाराष्ट्रातल्या जिजाऊ सावित्रीच्या लेकीकडे वाकडी नजर करून बघताना भीती वाटली पाहिजे. अशा पद्धतीचं शासन जर महाराष्ट्राचं पोलीस दल करत असेल ना तर ते त्यांच्या पाठीमागे उभारा, पोलिसांचं मनोधैर्य उंचावा. त्याच्यापेक्षा काय तुम्ही तुमच्या राजकारणाच्या 4 गोष्टी करण्यासाठी अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी बोलू नका. ज्याला कोणाला स्वतःच्या पोटाला मुलगी आहे ना तो माणूस अशा पद्धतीचं विधान करू नाही शकणार. विरोधकांनी राजकारण करू नये. आमचं शासन आणि आम्ही सगळे महाराष्ट्रातली सगळी जनता ही पोलिसांच्या सोबत आहे. जयेश विरोधक या मुद्द्याचं खरंच राजकारण करतायत. मी ज्योती मॅडमच्या एकाही मुद्द्याचं उत्तर देणार नाही. त्याच्या मागचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना जयेशवाणी माहित नाहीये, 2 पोरींचा बाप आहे आणि मला माहितीये काय आहे. पण त्याच्या पुढे जाऊन मी ऑफिसर ऑफ द कोर्ट आहे, मी ऍडव्होकेट आहे, मी वकील आहे आणि मला असं वाटतं की या देशामध्ये कायद्याचं ऐका ना, मी बोललो मध्ये थोडं पेशन्स ठेवायला शिका. वाघमारे मॅडम थोडं पेशन्स ठेवायला शिका. ऐकायला चुकीच्या पद्धतीनं तुम्ही बोला, चुकीच्या पद्धतीनं आपण तुम्ही जे म्हणताय ना सर की तुम्ही काहीतरी ऑफिशियल ऑफ द कोर्ट वगैरे आहात. अहो मी एक बाई आहे हो, म्हणून माझं जळतं. ज्याचं जळतं ना जयेशवाणीजी त्यांनाच कळतं. एका बाईला माहिती असतं एका आता मी बोलू आता ठीक आहे. मी थांबवतोय तुम्हाला प्लीज. पण विवेक गुप्ता हॉस्पिटलच्या बाहेरून आपल्या सोबत जोडले गेले आहेत. विवेक, काय अपडेट आहे त्याची? देखिए, आपको बताना चाहेंगे कि ये जो पूरी घटना है वो शाम के 5:30 से 6 के बीच की है, जब बदलापुर रेप कांड का जो मुख्य आरोपी अक्षय शिंदे उसे नई केस में थाने पुलिस के जो लोग हैं वो कस्टडी लेने के लिए नवी मुंबई के तलोजा अस्पताल पहुंचे थे। वहां पे तलोजा अस्पताल से उसे कस्टडी में लिया गया। वैन में 4 लोग मौजूद थे, 4 पुलिसकर्मी थे और इसमें अक्षय शिंदे को जब लेकर तलोजा जेल से थाने की तरफ आ रहे थे तभी मुंब्रा बाईपास पर अक्षय शिंदे ने थाने पुलिस के एक एपीआई के पास से जो सर्विस रिवॉल्वर उनके पास थी उसे छीनने की कोशिश की। छीनने के बाद उसने एपीआई के ऊपर फायरिंग की है। एपीआई को पैर में गोली लगी है, जिसका इलाज थाने की जो कलवा सिविल हॉस्पिटल है, मैं आपको अगर तस्वीरें दिखाना चाहूँगा, यहाँ पर उनका इलाज चल रहा है। और इसी जगह पर जो डिफेंस में जो दूसरे पुलिसकर्मी थे उन्होंने अक्षय शिंदे के ऊपर फायरिंग भी की थी। अब ऑफिशियली जानकारी ये मिल रही है कि इस पूरे मामले में अक्षय शिंदे जो मुख्य आरोपी था बदलापुर हत्याकांड का, उसकी मौत हो चुकी है, लेकिन जो पुलिस वाला घायल था एपीआई, उसका इलाज अभी भी कलवा के सरकारी अस्पताल में चल रहा है। गेट को यहाँ पर बंद कर दिया गया है ताकि कोई लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ना बने, इसलिए यहाँ पर सुरक्षा के
कड़े इंतजाम किए गए हैं। पुलिस की सिक्योरिटी भी काफी ज्यादा बढ़ा दी गई है और थाने पुलिस के जितने भी सीनियर ऑफिसर्स हैं वो यहाँ पर आ रहे हैं ताकि जो एपीआई जो घायल हुआ है उसका हालचाल देखने के लिए। लेकिन अभी तो जानकारी मिल रही है कि उसमें कम से कम 3 से 4 राउंड फायरिंग हुई है और अक्षय शिंदे ने पुलिस वाले की रिवॉल्वर से कम से कम 3 से 4 राउंड फायरिंग की है, जिसमें एपीआई के पैर में गोली लगी है, वो पूरी तरह से घायल हो चुका है। रिटेलिएशन में और डिफेंस में जो दूसरे पुलिसकर्मी उस वैन में मौजूद थे, उन्होंने अपने आप को बचाने के लिए और अपने साथी पुलिसकर्मी को बचाने के लिए फायरिंग की थी अक्षय शिंदे के ऊपर। अब जब अक्षय शिंदे को बुरी तरह से घायल होने के बाद इसी अस्पताल में जब लाया गया तो डॉक्टर ने उसे मृत घोषित किया, ब्राउड डेड, यानी कि उसे मृत हालत में यहाँ पे लाया गया है। अब उसका पोस्टमार्टम किया जाएगा और जो लीगल फॉर्मेलिटीज हैं वो पूरी की जाएगी। पोस्टमार्टम के बाद साफ पता हो पाएगा कि आखिरकार अक्षय शिंदे को मौत की वजह क्या थी, कितनी गोलियां उसे लगी हैं। लेकिन अब इस पूरे मामले में राजनीति पूरी तरह शुरू हो चुकी है। विपक्ष की बात करें तो शरद पवार गुट, कांग्रेस ने साफ तौर पर पूरे मामले में सवाल खड़े कर दिए हैं और पूरे मामले में न्यायिक जांच की मांग कर रहे हैं। बहुत बहुत शुक्रिया आपने पूरी जानकारी दी। तर आता विवेक गुप्ता आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत होते। आपण एकदा जाणून घेऊया हे सगळे या आधी सुद्धा देशामध्ये जे बलात्कार प्रकरण झाले आणि इतर गंभीर गुन्ह्यातले आरोपी होते त्यांच्या पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांचे जे मृत्यू झालेले आहेत एकदा ग्राफिकच्या माध्यमातून बघूया। तेव्हा वाद निर्माण झालाय, आता या प्रकरणातून सुद्धा वाद निर्माण झालाय। आपण ग्राफिकच्या माध्यमातून बघूया की नेमकं हे आतापर्यंत हैदराबाद मध्ये घडलं, कधी कधी कुठे कुठे नेमकं काय घडलेलं आहे बघा। 6 डिसेंबर 2019 ला हैदराबाद मध्ये 4 आरोपी चकमकीत ठार झाले होते। देशभरात या सगळ्या प्रकरणानंतर गदारोळ निर्माण झालेला होता। दुसरा वादग्रस्त एन्काउंटर आतापर्यंतचे 6 डिसेंबर 2019 ला डॉक्टर तरुणीची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती आणि त्यातले जे प्रमुख आरोपी होते त्यांचा एन्काउंटर करण्यात आलेलं होतं। देशभर त्याच्यानंतर सुद्धा गदारोळ झाला। 10 जुलै 2020 कुख्यात गुंड विकास दुबेचा पोलीस चकमकीमध्ये मृत्यू झालेला होता आणि गाडी पलटवली गेल्यास सांगितलं गेलं आणि त्यानंतर सुद्धा योगी सरकारच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं। 10 जुलै 2020 ला मध्य प्रदेशातून कानपूरकडे जात असताना ही चकमक झाली आणि त्यामध्ये कुख्यात गुंड डॉन असलेला हा दुबे त्याच्यात मारला गेला होता आणि त्यानंतर सुद्धा अनेक सवाल उपस्थित केले गेले होते। आणि आता 15 एप्रिल 2013 ला माफिया आतिक अहमद, खालिद आजिम यांचा सुद्धा एन्काउंटर झालेला होता। त्याच्यावरून सुद्धा मोठा वाद देशभरात निर्माण झालेला होता। पोलिसांच्या संरक्षणात असताना या दोघांवर गोळीबार झाला। समोरासमोर पोलिसांच्या समोर दोघांना गोळ्या घातलेल्या होत्या, त्यामुळे सुद्धा अनेक सवाल निर्माण झालेले होते। आणि आज पुन्हा जे बदलापूर मधल्या या आरोपीच्या बद्दल झालं त्यानंतर सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय आणि या सगळ्या मुद्द्याबद्दल आपण बोलणार आहोत। जयेश, मी तुमच्याकडे येतोय। तुम्हाला म्हणायचंय आजपर्यंत हे जसे सगळे एन्काउंटर संशयास्पद होते तसंच काहीतरी संशयास्पद याच्यामध्ये आहे? विलास, मला संशय म्हणण्यापेक्षा मला असं म्हणायचंय की याची न्यायिक चौकशी झाली पाहिजे, न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे की कुठल्या इतर मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी तर हा एन्काउंटर जाणीवपूर्वक केला गेला नाहीये ना। बरं, जे सत्य असेल ते तावून सुलाखून बाहेर येईल। न्यायिक चौकशी करायला काय अडचण आहे? त्यामुळे न्यायिक चौकशीची मागणी आहे। मग सातत्याने हा प्रश्न विचारला जातो की विरोधक राजकारण करताय। बाबा, मी त्या भारत देशाचा नागरिक आहे ज्या देशामध्ये सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा देऊन यावं लागलं होतं। प्रभू श्री रामचंद्रांनी तिलाही अग्निपरीक्षा, आपल्या व्यवस्थांना अग्निपरीक्षा द्यावी लागणार नाहीत का? आपल्या व्यवस्था कोण आहेत? आम्ही आदर्श घेतोय रामाचा आणि म्हणतोय की इथल्या व्यवस्थांनी अग्निपरीक्षा द्यावी आणि तावून सुलाखून पुढे यावं। अभिनंदन आहे। एका नराधमाला मारलं जात असेल, एका नराधमाला विलासजी मारलं जात असेल आणि जर त्याचा अशा पद्धतीने त्याला मारून टाकलं जात असेल तर ते चांगलंच आहे। त्याच्या परीक्षा देणार नाही तुम्ही जी पद्धत वापरताय ना, व्यवस्थेला सवाल नकोय। माझं म्हणणं व्यवस्थेला सवाल नकोय का? एक महत्वाचा मुद्दा ऐका, मला तिप्पट वेळ का द्या, कारण की 3 लोक माझ्या विरोधात बोलतायत सर। मी एकटा एक बाजू एक खिंड लढवतोय, 3 प्रश्न येत आहेत, मला एकाला तो उत्तर देऊ देत। माझं म्हणणं हे आहे की बदलापूरला जे घडलं, बदलापूरच्या लोकांनी सुद्धा मागणी ही केली की त्याला फाशी द्या, त्याच्यावरती केस चालवा। बदलापूरच्या लोकांची ही मागणी होती, इथल्या न्याय व्यवस्थेवरती बदलापूरच्या लोकांनी विश्वास ठेवला होता। आणि आज जी लोक बोलतात ना, आज जी लोक बोलतात यातले बहुतांश लोक यांच्या पक्षाची लोक बदलापूर मधल्या लोकांना ते बदलापूरचे नाही, ते घडवून आणलेलं आहे। बदलापूरच्या लोकांना बदनाम गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पाठराखण करण्याचं काम त्यांचे प्रवक्ते करतात।
हे उद्धव ठाकरे साहेबांना आवडेल का? आदित्य ठाकरे साहेबांना आवडेल का? एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही वक्ते आहात, तुम्ही कुठल्या विषयाची पाठराखण केली पाहिजे हे तर जरा लक्षात ठेवा. तुम्ही ती काळजी करू तो नका. नराधम आहे, नराधम आहे. मग कोणी ऑब्जेक्शन घेतलं नराधम त्याच्यावरती? होता आणि त्यांनी प्रतिहल्ला केला म्हणून त्याला तुम्ही समर्थन करता, प्रतिहल्ला झाला. समर्थन करणार तुम्ही? समर्थन तुम्हाला करता परत काय? मग तुम्ही काय करणार? समर्थन पोलिसांना करताय काय चोर समजतात? पोलिसांना गुन्हेगार समजतात? पोलिसांनी न्यायालयीन चौकशी होऊ द्या. स्वतःसाठी निर्णय घेतला. न्यायालयीन चौकशी गेले असते आमचे पोलीसवाले. मग काय तुम्ही मेडल दिलं असतं फक्त? सत्य बाहेर येईल. तुम्ही काय केलं असतं? तुम्ही कुणाला वाचवण्यासाठी त्याला तुम्ही मारता? हा प्रवक्ते आमचा म्हणून प्रश्न आहे. तुमची काय का जबाबदारी तुमची आहे? एवढी तडफड होते? आज पाटील साहेब एवढं का म्हणून तुम्हाला साहेब अनइझी होतंय? तुम्ही प्रवक्ते आहात, चांगली गोष्ट आहे. का अजून प्रवक्ते आपल्याला असताना अटक नाही केली गेली? पोलिसांची पण का भूमिका आपटे समजून घेणं सापडत गरजेचं नाहीये? आहे. पोलिसांच्यावरती हल्ला झाला म्हणून पोलिसांनी मारले. आता पोलिसांनी सांगा, स्वतःच्या जेम्स बॉन्ड बचावासाठी पोलिसांना 2-3 अजून पोलीस काय हवालदार सापडत नेले आहे? असते. मग तुम्ही कुठल्या काय केलं कोर्टाचं त्याला असतं? प्रोटेक्शन आहे? मग म्हटलं त्याचा असतं की अँटिसिपेटरी पोलिसांना बेल स्वतःचं झाला की नाही संरक्षण झाला? करता येत नाही. त्याच्यानंतर गृहमंत्र्यांनी सुद्धा त्यांना बदलापूर अधिकार पोलिसांना दिलेले त्याला नाहीये. अटक करता आली का? म्हणजे दोन्ही साईडला तुम्ही पोलिसांची मुख्य वाजवायची. प्रश्नापासून लोकांच्या मन अहो, काय वळवावं, मुख्य प्रश्न आहे? प्रश्नापासून लोक हल्ला हटावेत. झाला. यासाठी जय- हे जय- fake जय- narrative जय- सुरू नका. आणि त्याच्यासाठी एक प्रश्न चौकशी जय नेमली जय ना. जय एक प्रश्न. मुख्यमंत्र्यांनी नेमली, जर समजा उपमुख्यमंत्र्यांनी आज नेमली पोलिसांत साहेब. दुर्दैवानं काही अघटित घटना घडली असती आणि पोलिसांनाच काही झालं असतं, अजून गंभीर काही घडलं असतं, तर तुम्ही सगळ्यांनी प्रश्न उपस्थित नसता केला? मुद्दा असा आहे की आम्ही तेच म्हणतो ना, याची न्यायालयीन चौकशी होऊ द्या. याची न्यायालयीन चौकशी होऊ द्या. त्याच्यासाठी म्हणतोय ना, तेच म्हणतोय ना की याची न्यायालयीन चौकशी होऊ द्या. काय अधिकाऱ्यांची चौकशी करतील? ज्युडिशियल इन्क्वायरी ही कायद्याची प्रोसेस आहे की नाहीये? सिस्टम आहे. तुम्ही पण वकील आहात. मग तेच सांगतोय ना. मग मी काय म्हणलं तुम्हाला, त्या पोलिसांना फसवलं बोललो मी? टप्प्यामध्ये चौकशी होईल आणि मी काय बोललो? तुम्ही जावा ना पोलिसांना दोष दिले कोर्टामध्ये. आतापर्यंत मला असं वाटतं नरेंद्र उद्धव पाटील ठाकरे साहेब, साहेबांच्या मी प्रवक्त्याला पोलिसांना दुःख झालं. आतापर्यंत एकदा तरी शिंदे दोष दिला मेला. का? मी म्हणतोय हे जे वातावरण तयार केलं जात आहे हे संशयाचं आहे. आणि या पोलिसांना गोळ्या संशयाच्या झाडल्या वातावरणामुळे त्याचा आनंद मुख्य झाला आरोपींना वाटतं. वाचवण्याचा काय प्रयत्न तुम्ही केला बोलताय जातोय राव? का? मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी हे केलं गेलंय का? हा अहो, प्रश्न कुठले आहे. मुख्य आरोपी? तुम्ही जो त्याच्या- मुख्य त्याला का आरोपी बदल शिंदे देताय? होता तो घावला. त्याला का बगल देताय? त्यांनी नाही प्रतिकार उत्तर जय आमच्या जय पोलिसांना जय गोळ्या तुम्हाला घातल्या. हवा तो नेरेटिव्ह, तुम्हाला हवा तो नेरेटिव्ह. जर त्या आरोपीने सांगितलं होतं, त्याला सांगितलं होतं बरोबर की नाही. मी गुन्हा केलाय, गुन्ह्याची कबुली त्यानं दिलेली होती, कुणाला? ऑन रेकॉर्ड आहे ना, दिली? त्यांनी गुन्ह्याची कबुली आता दिली. ऐका इथे कोण वकील? आता ज्योती वाघमारे मॅडम वकील आहेत, बरोबर आहे. चला विचारा त्यांना की नाही, पोलिसांसमोर वकील नाही, स्टेटमेंट चुकीची बिफोर द माहिती पोलीस देऊ इज नका. ऍडमिसिबल और नॉट? प्राध्यापक आहेत त्या. अच्छा, तुम्ही वकील नाहीयेत का? मला वाटत होतं तुम्ही नाही वकील अजिबात वगैरे नाही. आहात. एका फक्त वकिलांनाच ठीक आहे. बोलायचा अधिकार आहे का ठीक आहे, साहेब? असं नाहीये. माणसांना बोलायचा अधिकार नाही स्टेटमेंट का? विलासजी स्टेटमेंट बिफोर द पोलीस इज नॉट ऍडमिसिबल इन द कोर्ट ऑफ लॉ. हे मी चुकीचं सांगतोय का? विचारा, प्रोफेसर मॅडमला विचारा, अजून डॉक्टर साहेबांना विचारा, नरेंद्र पाटील तर कायदे मंडळाचे सदस्य, विचारा मी खोटं बोलतोय का? ज्या स्टेटमेंटवरती तुम्ही जर फाशी देणार असाल त्या तर बदलापूरमध्ये मात्र या प्रकरणानंतर आता फटाके फोडण्यात आलेले आहेत. अक्षयच्या मृत्यूनंतर हे फटाके फोडले जात आहेत. कदाचित या देशामध्ये आज जो संताप होता, जो राग होता बदलापूरकरांचा, आणि त्या रागाला एक प्रकारे पोलिसांच्या कृतीच्या नंतर वाट करून मिळाली आहे का, हा सुद्धा सवाल यानंतर निर्माण होईल. एका गुन्हेगाराच्या एन्काउंटरच्या नंतर त्या बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळलेली होती. त्या बदलापुरात आज आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूच्या नंतर फटाक्यांच्या या माळा फुटत आहेत आणि एक प्रकारे पोलिसांचं समर्थन केलं जात आहे. पोलिसांनी जे एन्काउंटर केलं ते एन्काउंटर योग्य होतं असं लोकांना वाटतंय कदाचित, आणि त्यामुळे एक प्रकारे या नराधमाच्या बद्दलचा राग या कृतीतून सुद्धा व्यक्त होतोय. या आधी सुद्धा बघितलं आपण, संपूर्ण लोकल बंद करण्यात आली. बदलापूरकर, सामान्य बदलापूरकर रेल्वे पट्टीवरती आला, त्याने सांगितलं या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे, त्याला आमच्या ताब्यात द्या, फाशी द्या, अशा प्रकारची मागणी केली जात होती. संतप्त ज्या भावना होत्या बदलापूरकरांच्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांच्या, आया बहिणींच्या, त्या सगळ्या संतापाला आज एक प्रकारे या फटाक्यांच्या माध्यमातून ती वाट मिळालेली आहे का, ती भावना व्यक्त होतीये का, नराधमांना अशाच प्रकारे शिक्षा झाली पाहिजे ही भावना सामान्य माणूस आज सोशल मीडियावरती व्यक्त होतोय. पण तरी या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, कायद्याने त्याला शिक्षा होणं हे अतिशय गरजेचं आहे. पण बदलापूर्ण जयेश, ही जी भावना आहे याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मी सोशल मीडियावरती जेव्हा हा प्रश्न टाकला, नाही माझी पण भावना आहे विलास, ही पण माझी पण भावना आहे विलासजी. ही चांगला झाला तो मेला.
असंच व्हायला पाहिजे. अशा नराधमांची हीच कृती व्हायला पाहिजे. हे असेच मेले पाहिजे कुत्र्याच्या मौतीने. शंकाच नाहीये याविषयी काही. का असेल शंका? शंका असेल पण मग ज्या कॅल्क्युलेट पाहिजे का पोलिसांना अशा प्रकारे आपण त्यांनी केलेलं कृत्य हे योग्य का अयोग्य? सर तुम्ही व्यवस्थेला प्रश्न विचार. पाटील साहेब मूळ प्रश्न असा आहे की आरोपींना वाचवण्यासाठी हे केलं गेलंय का? राजूजी बोला. राजूजी तुम्हाला चर्चेत राजूजी बोला. पटतंय का तुम्हाला? राजूजी पटतंय का? अहो विलासजी, तुम्ही किती वेळ त्या जयेश वाणीला देताय? नाही मला बसवलंय कशाला? नाही राजूजी, तुम्ही तिघा आहात म्हणून तुम्हाला एक जण तुमचं नेटवर्क डाऊन झालं होतं. आम्ही आता झालं किती 20 मिनिटं बसलोय. नाही बोला मी येतोय. बोला तुम्ही 3 विरुद्ध 1 असं झाल्यामुळे कदाचित थोडा वेळ. प्लीज बोला. हे स्वतः आम्ही भोगलोय, पण आमचं म्हणणं तर पोचलं पाहिजे. प्लीज बोला राजूजी बोला. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की जे जयेश वाणी बोलताय यांना दुःख झालेलं आहे तो अक्षय मरण पावलेल्याचं, आणि ते दुःखापोटी जयेश वाणींची मागणी चाललेली आहे की न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. अहो जो नराधम ज्या प्रकारच्या मृत्यूने त्याला गाठलं, ज्या पोलिसांनी संरक्षणासाठी त्याला ठार मारलं, त्या पोलिसांचा जयेश वाणी अपमान करतायत. ज्या चिमुरडीवर बलात्कार होऊन तिची हत्या झाली त्या संपूर्ण महिला वर्गाचा जयेश वाणी हे विरोधक हे सगळे महाविकास आघाडी अपमान करते. म्हणजे महिलांचा अपमान करते, पोलिसांचा अपमान करते आणि संपूर्ण समाजाचा अपमान हे महाविकास आघाडीचे लोक करतायत. कारण तुमच्या लक्षात घ्या की महिलांना बरोबरचा दर्जा, महिलांना सक्षम करणं, महिलांच्या बाजूनी उभं राहणं हे महाविकास आघाडीला कधीच आवडलेलं दिसत नाही. त्याच्यामुळे या चिमुरडीवर ज्यावेळी बलात्कार होऊन तिचा मृत्यू झाला, त्या नराधमाला ज्यावेळी पोलीस मारतात, मृत्यू झाला. अरे विलासजी रेकॉर्डला चूक कुणी गेलेलं नाही त्याच्यात. अहो त्याच्यात कुणी मारलेलं नाही, फक्त रेकॉर्डला चूक नको एवढंच. अहो कुणी मारलेलं नाही एवढंच, फक्त कारण यांचं म्हणणं असं आहे विलासजी त्यांना फक्त एवढं दुरुस्त करायला सांगा, बाकी त्यांना बोलू. त्यांनी समर्थन नाही केलेलं, त्यांनी फक्त पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलाय. प्लीज विलासजी मला बोलू द्या. यांचं महिलांच्या बाबतीतलं धोरण बघा. आज महिलेवर चिमुरडीवर बलात्कार झालेला असताना त्याच्या विरुद्धच्या घटनेवर संशय निर्माण करणं. मुख्यमंत्री लेक लाडकी बहीण, आम्ही ज्यावेळी त्याचा प्रचार करत होतो ती योजना यशस्वी झाली, तिच्या विरुद्ध कोर्टात जाणं, ती योजना बंद करणं, ती योजनेबद्दल खोटं नरेटिव्ह पसरवणं, हेच या विरोधकांचं काम आहे. म्हणजे महिलांच्या विरोधात तुच्छतेची भावना जर कोणाची असेल तर ती या विरोधकांची आहे. पोलिसांच्या विरोधात अपमानजनक भावना जर कोणाची आहे तर ती या विरोधकांची आहे. तर महाराष्ट्राने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ठीक आहे, आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण आज अक्षय शिंदेच्या या सगळ्या मृत्यूच्या नंतर विरोधकांनी सवाल उपस्थित केलेले आहेत, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलेले आहेत. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी जे केलंय ते योग्य आहे, बदलापूरकरांना सुद्धा वाटतंय जे झालं ते योग्य आहे, आणि म्हणूनच फटाक्यांचा हा लढी तिथे लागलेली आहे आणि बदलापूरकर आज या सगळ्या प्रकरणात आनंद व्यक्त करतायत. न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्द्यामध्ये आपण आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.